मित्रांची स्पर्धा, आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला किती मार्क मिळतात त्याच्यापेक्षा मला मागच्या वेळेस किती मिळाले होते, माझं टार्गेट काय, मी ते कसं मिळवणार, ही स्पर्धा केली तर मनातली भीतीच निघून जाते. शेवटी आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काही असेल तर आपल्या मनातल्या भीतीवर विजय मिळवणं. ते जर आपण मिळवू शकलो तर आपल्याला जीवनामध्ये कुठल्याच गोष्टी विचलित करू शकत नाही. आणि मला असं वाटतं की तिचा खूप चांगला मंत्र हा आपल्याला आज मोदीजींनी दिलेला आहे. आणि त्याचसोबत केवळ आपल्यालाच नाही तर आपल्या घरच्यांनाही मंत्र दिलेला आहे, आपल्या टीचर्सलाही मंत्र दिलेला आहे. त्यामुळे तुमचा मंत्र हा तुम्ही समजून घ्यायचा आहे, घरच्यांना समजावून सांगायचा आहे आणि टीचर्सला समजलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की खूप चांगल्या प्रकारे आपल्या जीवनाचा पुढचा रस्ता कसा असेल या दृष्टीनं एक चर्चा या ठिकाणी झाली आहे. मला अपेक्षा आहे की तुम्हाला देखील आवडली असेल. आवडली ना? आवडली? त्यातून नवीन शिकायला मिळालं की झोपले होते, जागे होते ना सगळे? मला असं वाटतं की निश्चितपणे की आता युट्यूबवरही उपलब्ध आहे. त्यामुळे जर पुन्हा पाहायची इच्छा झाली तर ती पुन्हा एकदा बघा. त्यातले काही मुद्दे तुम्हाला आवडले असतील तर ते मुद्दे पुन्हा एकदा बघा आणि त्यातनं पुढच्या काळामध्ये म्हणजे बघा, हा कार्यक्रम काही तुम्ही इथे आले, कार्यक्रम बघितला, निघून गेले एवढ्या गोष्ट सीमित नाही आहे. या कार्यक्रमातनं माझ्यामध्ये काय व्हॅल्यू एडिशन झाली, काय व्हॅल्यू एडिशन मी करू शकली का, मी करू शकलो का, ती जर व्हॅल्यू एडिशन आपण करून घेतली तर हा कार्यक्रम बघण्याचा फायदा आहे. मला विश्वास आहे की तुम्ही सगळे व्हॅल्यू एडिशन कराल. ज्या लिडरशिपच्या क्वालिटीज त्यांनी सांगितल्या, त्या एकमेकांसोबत घेऊन काम करण्याच्या